तुम्हाला जर आज काही हेल्थ प्रॉब्लेम असेल, काही आरोग्याच्या तक्रारी असतील, तर तुम्ही स्वतःच तुमच्या या आरोग्याच्या तक्रारी दूर करू शकता. आणि हे कसं काय, हेच आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. जेव्हा आरोग्याच्या काही तक्रारी सुरू होतात, तेव्हा बऱ्याच वेळेला असं होतं की त्याच्यासाठी दुसऱ्यांना ब्लेम केल्या जातं. यांनी मला असं त्रास दिला, या त्रासामुळे मला हा आरोग्याचा प्रॉब्लेम झाला. फॉर एक्झाम्पल, बॉस मला खूप स्ट्रेस देतोय म्हणून माझा BP वाढतंय. सासू मला खूप त्रास देते म्हणून मला हा आरोग्याचा त्रास होतोय, म्हणून मला स्ट्रेस होतोय. माझी मुलं ती नीट शिकत नाही आहेत, त्यांचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, त्याच्यामुळे मला स्ट्रेस होतोय आणि मला हा प्रॉब्लेम होतोय. किंवा तुम्ही तुमच्या स्पाऊसला ब्लेम करत असाल, त्यांच्यामुळे तुम्हाला हा त्रास होतोय. असं होतं का तुमचं? काय होतं, दुसऱ्यांना ब्लेम करणं सोपं असतं. यांच्यामुळे असं झालं, त्यांच्यामुळे तसं झालं, असं आपण वरचेवर ब्लेम करत असतो, दुसऱ्यांना दोष देत असतो. पण या दोष देण्यामुळे होतं काय, आपले जे व्हायब्रेशन्स असतात हे लो होऊन जातात आणि याच्यामुळे आरोग्याच्या तक्रारी कमी व्हायच्याऐवजी वाढत जातात. हिलिंग होत नाही. कारण एखाद्याला ब्लेम करणं, दुसऱ्यांवर ब्लेम टाकणं, ही एक लो फ्रिक्वेन्सी आहे. हे लो व्हायब्रेशन्स आहेत. आणि जेव्हा बॉडी लो व्हायब्रेशन्समध्ये असते तेव्हा ती हील होत नाही. मग हाय व्हायब्रेशन्समध्ये येण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला करावी लागते आणि ती म्हणजे आपल्या आरोग्याची 100% जबाबदारी आपण घ्यायची. जो काही हेल्थ प्रॉब्लेम असेल, छोटा असेल, मोठा असेल, एक असेल किंवा अनेक असतील, त्या हेल्थ प्रॉब्लेमची 100% जबाबदारी आपण घ्यायची. एकदा म्हणून तर बघा, माझ्या हेल्थ प्रॉब्लेमची, माझ्या आरोग्याची आज जी काही कंडिशन आहे त्याची 100% जबाबदारी मी घेते किंवा मी घेतो. असं जरा एकदा म्हणून तर बघा, कसं वाटतं? रिस्पॉन्सिबल वाटतं का? जेव्हा ही रिस्पॉन्सिबिलिटी, ही जबाबदारी आपण घेतो, तेव्हा हिलिंगची जबाबदारीसुद्धा आपल्याकडे येते. आपल्या सबकॉन्शियस माइंडला हे समजतं की आता आपली बॉडी आपल्यालाच हील करायची आहे. ही जबाबदारी दुसऱ्यांची नाही आहे, आपलीच जबाबदारी आहे. आणि मग सबकॉन्शियस माइंड कामाला लागतं. तिथेच हिलिंगला सुरुवात व्हायला लागते. इन्स्टेड ऑफ ब्लेमिंग अदर्स, दुसऱ्यांना ब्लेम करायच्या ऐवजी तुम्हाला जो काही हेल्थ प्रॉब्लेम असेल त्याची 100% जबाबदारी स्वतः घ्यायची. कधी कधी असंही होऊ शकतं की तुमच्या हातूनच काहीतरी चुकलं आहे, काहीतरी तुम्ही मिस्टेक केली असेल तुमच्या हेल्थच्या बाबतीत, त्याची काळजी घेण्याच्या बाबतीत, आणि तुम्हाला आज काहीतरी हेल्थ प्रॉब्लेम झाला. अशा वेळेला तुम्ही स्वतःलासुद्धा ब्लेम करत असाल, तुम्हाला गिल्टी वाटत असेल, काही गोष्टींचा पश्चाताप होत असेल, रिग्रेट होत असेल, आणि या सगळ्या गोष्टीसुद्धा लो व्हायब्रेशनच्या गोष्टी आहेत. याच्यामुळे बॉडी हिलिंगमध्ये प्रॉब्लेम्स येतात. आता पूर्वी जे झालं ते विसरून जायचं. जे काय झालं त्याची जबाबदारीसुद्धा आपणच घ्यायची आणि इट्स ओके, माझ्या हातून चुकलं असं म्हणायचं. आय एम सॉरी, माफी मागायची. शरीराची, युनिवर्सची, देवाची, ज्या शक्तीला तुम्ही मानता त्या शक्तीची माफी मागायची. आय एम सॉरी, मला माफ कर, माझ्या हातून चुकलं, त्यावेळेला मला समजलं नाही आणि माझ्या हातून ही चूक झाली असं म्हणायचं आणि बॉडीला हील व्हायला एक चान्स द्यायचा. जेव्हा तुम्ही असं म्हणाल तेव्हा तुमची बॉडी हील व्हायला लागेल. जेव्हा बॉडी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्समध्ये असते, जेव्हा तुम्ही जबाबदारी घेता, तेव्हा तिथेच बॉडीच्या हिलिंगला सुरुवात होते. कारण सबकॉन्शियस माइंडला हे समजतं की आता आपल्यालाच ही बॉडी, हा हेल्थ प्रॉब्लेम हील करायचा आहे आणि बॉडी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्समध्ये येते, रिस्पॉन्सिबिलिटीच्या व्हायब्रेशन्समध्ये येते. ब्लेम करणं, दुसऱ्यांना ब्लेम करणं, स्वतःला ब्लेम करणं, हे तिथून निघून जातं आणि निगेटिव्ह व्हायब्रेशन्स निघून जातात. जसे जसे निगेटिव्ह व्हायब्रेशन्स निघून जातात, जशी जशी बॉडी पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्सवर व्हायब्रेट करायला लागते, तशी आपोआपच बॉडी हील व्हायला लागते. जी लोक आनंदी असतात, ज्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स कमी असतात, ती लोक जास्त हेल्दी असतात. असं तुम्ही ऑब्झर्व केलं आहे का?
जी लोक जास्त कुरकुर करत असतात, दुसऱ्यांना ब्लेम करत असतात, सारखं चिडचिड करणं, दुसऱ्यांना दोष देणं, स्वतःला दोष देणं, जुन्या पास्टमधल्या गोष्टी उगाळत बसणं, असं जे करत असतात त्यांना जास्त हेल्थ प्रॉब्लेम्स होतात असं तुम्ही ऑब्झर्व केलं आहे का? जरा आजूबाजूला ऑब्झर्व करून बघा किंवा तुमच्या लाईफचा आढावा घ्या. तुम्ही असं करताय का? आणि जेव्हा तुम्ही असं करता किंवा पूर्वी करत होतात त्यावेळेला तुम्हाला जास्त हेल्थ प्रॉब्लेम्स होते किंवा तुमची मनस्थिती त्यावेळेला बरोबर नव्हती, असं तुम्ही ऑब्झर्व केलं आहे का? सायन्स असं सांगतं की हेल्दी माइंड इज इक्वल टू हेल्दी बॉडी. माइंड जेवढं हेल्दी असेल, म्हणजेच जेवढं पॉझिटिव्ह असेल, माइंडमध्ये जेवढे तुम्ही पॉझिटिव्ह विचार कराल आणि त्याच्यामुळे जेवढे पॉझिटिव्ह फिलिंग्स, इमोशन्स तुम्ही फील कराल, तेवढी बॉडी तुमची हील होईल, तेवढी बॉडी तुमची हेल्दी राहील. तर आजपासूनच तुम्ही या प्रॅक्टिसला सुरुवात करून बघा. जो काही तुम्हाला हेल्थ प्रॉब्लेम असेल, जी काही आरोग्याची तक्रार असेल, त्या गोष्टीची 100% जबाबदारी घेऊन बघा. जेव्हा जेव्हा त्रास होईल, जेव्हा जेव्हा ते आठवेल किंवा जेव्हा तुम्ही डॉक्टरकडे जाल, तुम्हाला थोडं निगेटिव्ह फील होईल, मनामध्ये असं होईल, अरे याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं, त्यावेळेला मनामध्ये हे वाक्य म्हणा की हा जो काही मला त्रास होतो आहे याची 100% जबाबदारी माझी आहे. ही जबाबदारी मी घेते किंवा मी घेतो. कुठेतरी हे माझंच अट्रॅक्शन आहे आणि ही हील करायची जबाबदारीसुद्धा माझी आहे. माझं शरीर हील करायची 100% जबाबदारीसुद्धा मीच घेते किंवा मीच घेतो, असं वरचेवर म्हणून बघा आणि काही दिवसामध्येच तुम्हाला तुमच्या हेल्थ कंडिशनमध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट दिसायला लागते. अशा प्रकारे तुम्हीच तुमच्या बॉडीला हील करू शकता. तुम्ही स्वतःच तुमच्या हेल्थ प्रॉब्लेमला दूर करू शकता. आजपासूनच ही प्रॅक्टिस करायला सुरुवात करा आणि कमेंट करा, माझ्या हेल्थची जबाबदारी माझी आहे. माझ्या हेल्थची 100% जबाबदारी माझी आहे. कमेंट करून बघा, असं म्हणून बघा, तुम्हाला तिथेच एक शिफ्ट जाणवेल. लवकरच खास महिलांसाठी फ्री हेल्थ बूटकॅम्प होणार आहे आणि हा बूटकॅम्प अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुप लिंकवर क्लिक करून तो ग्रुप तुम्ही जॉईन करा. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला या फ्री हेल्थ बूटकॅम्पचे सगळे डिटेल्स मिळतील. आणि हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा ज्यांना हेल्थ प्रॉब्लेम्स आहेत आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईबसुद्धा करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.